स्टेट बोर्डचा टॉपिक स्टार्ट करतो आपण. टॉपिक नेम आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये आपण आज शिकणार आहे सोल्युशन्स. काय शिकणार आहे? सोल्युशन. आता नेमकं सोल्युशन काय असतं तर त्यामध्ये फर्स्ट पॉइंट मुलांना प्रिन्सिपल सोल्युशन. मध्ये फर्स्ट पॉइंट आहे प्रिन्सिपल सोल्युशन. आता नेमकं प्रिन्सिपल सोल्युशन काय असतं मला आपण समजून घ्या. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे जेव्हा ऍक्सिस दिलेला, जेव्हा आपण इट टेक ओनली वन रिव्होल्यूशन, जेव्हा आपण फक्त एक आणि एक रिव्होल्यूशनच कम्प्लीट करतो त्याला म्हणतो आपण प्रिन्सिपल सोल्युशन. म्हणजे काय व्हॅल्यू कशाच्या मध्ये असणार मला 0 आणि 2 पायच्या मध्ये. बरोबर. तर हा आहे 0, हा आहे पाय बाय 2, हा आहे 3 पाय बाय 2 आणि हा आहे मुलांना 2 पाय. बरोबर आहे. तुम्हाला एक मंत्र शिकवलेला होता मी. हा फर्स्ट क्वाड्रंट आहे तुमचा, हा सेकंड क्वाड्रंट आहे, हा थर्ड क्वाड्रंट आहे आणि हा फोर्थ क्वाड्रंट. बरोबर आहे. मंत्र काय शिकवलेला होता मी तुम्हाला? ऑल स्टुडंट टेक कॉफी. पहिल्या क्वार्टर मध्ये सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह. यस, यस म्हणजे साइन आणि त्याचा रेसिप्रोकल कोसेक पॉझिटिव्ह. नेक्स्ट टी टॅन आणि त्याचा रेसिप्रोकल कॉट पॉझिटिव्ह. नेक्स्ट सी कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल सेक पॉझिटिव्ह. आता आपण याच्यामध्ये वाय ऍक्सिसचा वापर करत नाही. कशाचा वापर करत नाही मुलांना आपण? वाय ऍक्सिसचा. मग वाय ऍक्सिसचा वापर करत नाही तर तुम्हाला सेकंड क्वार्टर मध्ये जायचं. कोणत्या क्वार्टर मध्ये जायचं? सेकंड क्वार्टर मध्ये. सेकंड क्वार्टर मध्ये कसं जाणं मुलांना? पाय मायनस थिटा. जर तुम्हाला थर्ड क्वार्टर मध्ये जायचं मुलांना तर कसं जाणार थर्ड क्वार्टर मध्ये? पाय प्लस थिटा. आणि तुम्हाला जेव्हा फोर्थ क्वार्टर मध्ये जायचे तर फोर्थ क्वार्टर मध्ये कसं जाणार मुलांना? 2 पाय मायनस थिटा. रिमेंबर दिस. नेक्स्ट, आता आपल्याला ह्या कन्सेप्टचा वापर करायचा. कसा? प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे इट टेक ओनली वन रिव्होल्यूशन. आता फाइंड एक्झाम्पल असतो तुम्हाला, फाइंड फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग. ऑफ द फॉलोइंग. तर त्यामधला एक्झाम्पल नंबर फर्स्ट म्हणून साइन एक्स इज इक्वल्स टू दिलेलं आहे तुम्हाला मुलांना 1/√. साइन एक्स इज इक्वल्स टू काय दिलं तुम्हाला? 1/√2. वी नो दॅट. आपल्याला माहित आहे. वी नो दॅट. कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/√2 असते? 45 ला. 45 म्हणजे किती मुलांना? π/4. तर साइन π/4 इज इक्वल्स टू 1/√2. मग मला सांगा π/4 ची व्हॅल्यू आहे, π/4 ची व्हॅल्यू ती कशाच्या मदत काय करते मुलांना? 0 आणि 2 पाहिजे. बरोबर आहे. बट आपल्याला एकच व्हॅल्यू भेटली. आता मला सांगा साइन कोणत्या क्वार्टर मध्ये पॉझिटिव्ह मुलांना? सेकंड क्वार्टर मध्ये. सेकंड क्वार्टर मध्ये कसं जाणार मुलांना? पाय मायनस थिटा बाय युझिंग अलाइड अँगल. बाय अलाइड अँगल. साइन ऑफ पाय मायनस थिटा इज पॉझिटिव्ह साइन थिटा. पण आपल्याला इथे थिटाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना? π/4. थिटाची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला? π/4. तर साइन ऑफ पाय मायनस π/4 इज इक्वल्स टू पॉझिटिव्ह साइन π/4. आणि साइन π/4 ची व्हॅल्यू माहिती मुलांना आपल्याला किती? 1/√2. नेक्स्ट पाय मायनस π/4 तर 4 पाय मधनं एक पाय गेला
म्हणजे किती राहील मुलांना 3π/4. द साइन ऑफ 3π/4 इज इक्वल टू व्हॉट 1/√2. आता आपल्याला दोन व्हॅल्यू लाय करताय 0 आणि 2π मध्ये एक व्हॅल्यू लाय करते ती आहे 5/4 आणि 0 आणि 2π मध्ये जी व्हॅल्यू एक लाय करते ती म्हणजे किती 3π/4. मग प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ sin x is equals to 1/√2 are 5/4 and 3/4. एग्जाम्पल नंबर सेकंड है tan x is equals to √3. सेम प्रोसिजर. कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/√3 असते मुलांनो 60. वी नो दॅट tan of pi/3 is equals to √3. Next, by allied angle tan of, तर मला सांगा टॅन कोणत्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे आपल्या मंत्राच्या नुसार आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे तर थर्ड क्वाड्रंट मध्ये कसं जाणार आपण π+θ. तर टॅन ऑफ π+θ इज इक्वल्स टू पॉझिटिव्ह टॅन θ. थीटाची व्हॅल्यू किती मुलांनो π/3. तर टॅन ऑफ π+π/3 is equals to positive tan π/3. 3π plus pi is 4π. The tan of 4π/3 is equals to plus √3. आपल्याला दोन व्हॅल्यू जे आहेत तर √3 व्हॅल्यू देत आहेत एक π/3 देतं आणि एक 4π/3 आणि ते दोन्ही कशाच्या मदत लाय करतात मुलांना 0 आणि 2π च्या. Therefore, principal solution of tan x is equals to √3 are π/3 and 4π/3. नेक्स्ट आहे आपण जे आतापर्यंत एक्झाम्पल घेतले ते सगळे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आले होते. हे बघ जी व्हॅल्यू जी गिव्हन होती ती तुम्हाला पॉझिटिव्ह गिव्हन होती. आता जर निगेटिव्ह दिल्यानंतर काय करायचं त्याच्यासाठी पण स्ट्रॅटेजी समजून घ्या. एक्झाम्पल नंबर 3 मुलांना जर तुम्हाला दिलेलं आहे cos x इज इक्वल्स टू -1/2. सगळ्यात पहिली गोष्ट cos ची कोणत्या अँगलला व्हॅल्यू हवं असते मुलांना 60 डिग्रीला. वी नो दॅट cos of π/3 is equals to half. बरोबर आहे. नेक्स्ट आता मला सांगा कॉसची कोणत्या क्वाड्रंट मध्ये व्हॅल्यू निगेटिव्ह आहे तर मंत्र काय आपला ऑल म्हणजे इथे पॉझिटिव्ह आहे आणि स्टुडंट टेक कॉफी म्हणजे इथे पॉझिटिव्ह तर तो सेकंड फर्स्ट आणि फोर्थ क्वार्टर मध्ये पॉझिटिव्ह तर निगेटिव्ह कुठे असेल सेकंड आणि थर्ड क्वार्टर मध्ये. तर आपल्याला त्याला सेकंड आणि थर्ड क्वार्टर मध्ये घेऊन जावं लागेल. तर बाय अलाइड अँगल तर कोणत्या क्वार्टर मध्ये घेऊन जावं लागेल मुलांना आपल्याला तर त्याला न्यावं लागेल आपल्याला कोणत्या क्वार्टर मध्ये क्वार्टर नंबर सेकंड आणि क्वार्टर नंबर थर्ड मध्ये. तर कॉस ऑफ π-θ इज इक्वल्स टू -cos θ आणि कॉस ऑफ π+θ इज इक्वल्स टू -cos θ. नेक्स्ट थीटाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना आपल्याला π/3 सबस्टिट्यूट करा. cos of π-π/3 is equals to -cos π/3. Next, cos of π plus π/3
is equals to minus cos pi by 3. नेक्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करा मुलांना, तर हे होईल 2 पाय बाय 3 cos ऑफ 2 पाय बाय 3 इज इक्वल्स टू मायनस cos पाय बाय 3. तो cos पाय बाय 3 ची व्हॅल्यू किती मुलांना हाफ, मायनस हाफ मिळाले. ते नेक्स्ट cos ऑफ पाय प्लस पाय बाय 3 3 पाय प्लस पाय इज 4 पाय बाय 3 इज इक्वल्स टू मायनस 1 बाय 2. तर दोन अँगलला व्हॅल्यू आपल्याला मायनस हाफ भेटली. एक भेटला 2 पाय बाय 3 आणि एक भेटला 4 पाय बाय 3. 0 इज लेस दॅन 2 पाय बाय 3 इज लेस दॅन 2 पाय and 0 is less than 4 pi by 3. 4 pi by 3 is less than 2 pi. Therefore, principal solution of cos x is equals to minus half are 2 pi by 3 and 4 pi by 3. Example number 4. Fourth example. Tan x is equals to minus 1. Tan x is equals to minus 1. Tan ची कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1 असते मुलांना? 45. We know that. Tan pi by 4 is equals to 1. Tan pi by 4 is equals to 1 by allied angle. By allied angle. कोणत्या क्वार्टर मध्ये tan हा जो आहे निगेटिव्ह आहे? तर कुठे कुठे पॉझिटिव्ह दिसते मुलांना आपल्याला? इथे पॉझिटिव्ह दिसतंय आणि फर्स्ट क्वार्टर मध्ये आणि थर्ड क्वार्टर मध्ये. उरला कोणता? सेकंड आणि फोर्थ क्वार्टर. कोणत्या क्वार्टर मध्ये? सेकंड आणि फोर्थ क्वार्टर. मला सांगा सेकंड क्वार्टर मध्ये कसं जाणार? सेकंड क्वार्टर मध्ये जाणार cos ऑफ सॉरी tan ऑफ पाय मायनस थिटा इज इक्वल्स टू मायनस tan थिटा. आणि आणखी कोणत्या क्वार्टर मध्ये जाणार? फोर्थ क्वार्टर मध्ये. तर tan ऑफ 2 पाय मायनस थिटा इज इक्वल्स टू मायनस tan थिटा. थिटाची व्हॅल्यू किती गिवन आहे? पाय बाय 4. सबस्टिट्यूट करा. tan ऑफ पाय मायनस पाय बाय 4 is equals to minus tan pi by 4. Next, tan of 2 pi minus pi by 4 is equals to minus tan pi by 4. मग 4 pi minus pi, the tan of 3 pi by 4 is equals to minus 1. Tan of 4 to the 8, 8 minus 1, 7 pi by 4 is equals to minus 1. 0 is less than 3 pi by 4 is less than 2 pi and 0 is less than 7 pi by 4 is less than 2 pi. Therefore, principal solution of tan x is equals to minus 1 are 3 pi by 4 and 7 pi by 4. तुम्हाला जे क्वेश्चन्स लिहून देणार आहेत ते तुमच्या बोर्ड बुक मधलेच आहेत. तुम्हाला बोर्ड बुकच्या बाहेरचा क्वेश्चन पण येत नाही आणि बाहेरची गोष्टी करण्याची पण गरज नाही. तर होमवर्क आहे एक्सरसाइज 3.1. त्यातला एक्झाम्पल नंबर फर्स्ट आहे. त्यातले फर्स्ट बिट आहे. फर्स्ट आहे cos theta is equals to half. Second bit है sec theta is equals to 2 upon root 3. Third bit है cot theta is equals to root 3. Fourth bit है cot theta is equals to 0. Next second question है त्यातला bit है first bit है sin theta is equals to
मायनस हाफ, थर्ड बीट आहे मुलांना, सेकंड बीट आहे त्याच्यात टॅन थिटा इज इक्वल्स टू -1 आणि थर्ड बीट आहे कोसेक थिटा √3 टाइम्स कोसेक थिटा +2 इज इक्वल्स टू 0. आणि आता लगेच क्लासरूम मध्ये तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, जे सॉल्व एक्झाम्पल आहेत, काही एक्झाम्पल आहेत सॉल्व एक्झाम्पल, ते तुम्ही लगेच सॉल्व्ह करायचे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला क्वेश्चन्स येतात की नाही म्हणून. ठीक आहे, लगेच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. मी इथे एक्झाम्पल लिहितो क्लासरूम साठी. एक्झाम्पल आहे, फर्स्ट एक्झाम्पल आहे तुम्हाला कॉट थिटा इज इक्वल्स टू -√3. सेकंड एक्झाम्पल आहे cos theta is equals to half. आणि थर्ड एक्झाम्पल आहे sin theta is equals to 1/√2. लगेच सॉल्व्ह करायचं. जर तुम्हाला हे पण उत्तर नसेल आले तर तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करा की काय चुकलंय काय नाही. मला सांगा पहिले कोणत्या अँगलला व्हॅल्यू √3 असते कॉटची? ही असते. हा, कोणत्या अँगलला व्हॅल्यू असते मुलांनो? 30 म्हणजे किती मुलांनो? π/6. बरोबर आहे. कोणत्या क्वार्टर मध्ये कॉट हा निगेटिव्ह असतो? बरोबर आहे. कोणत्या क्वार्टर मध्ये निगेटिव्ह असतो? सेकंड आणि फोर्थ क्वार्टर मध्ये. बरोबर. तर सेकंड क्वार्टर मध्ये कसं जाणार मुलांनो? कॉट ऑफ π-θ. दुसरं कसं जाणार मुलांनो? कॉट ऑफ 2π-θ. जेव्हा आपण सिम्प्लिफाय करू 6π मधनं पाय गेला तर 5π/6 आणि 6 2 12, 12 - 11π/6. तर हे सोल्युशन आलं पाहिजे, 5π/6 आणि 11π/6. ठीक आहे. नेक्स्ट, कॉस्टची कोणत्या अँगलला व्हॅल्यू हवा असते मुलांना? π/3, 60 डिग्री. कोणत्या क्वार्टर मध्ये कॉस हा पॉझिटिव्ह आहे? पॉझिटिव्ह कोणत्या क्वार्टर मध्ये मुलांना? फोर्थ क्वार्टर मध्ये. तर फोर्थ क्वार्टर मध्ये कसं जायला सांगितलं मी तुम्हाला? 2π - π/3. 6 6 - π इज 5π/3. नेक्स्ट, कोणत्या अँगलला व्हॅल्यू साईनची 1/√2 असते? 45, π/4. आणि कोणत्या क्वार्टर मध्ये साईन पॉझिटिव्ह आहे? सेकंड क्वार्टर मध्ये. तर π - π/4. तर 4π - π इज 3π/4. तर तुमचे हे सोल्युशन झाले पाहिजे. पहिल्याचं प्रिन्सिपल सोल्युशन आहे हा, दुसऱ्याचं प्रिन्सिपल सोल्युशन आहे हा, आणि थर्ड जो एक्झाम्पल त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन आहे. तुम्हाला पूर्ण स्टेप वाईज लिहायचं. हा झाला पहिला कन्सेप्ट, प्रिन्सिपल सोल्युशन. याच्यावर 2 मार्काचा क्वेश्चन येतो. एक भेटेल तुम्हाला कोणतं पण, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन. तर कोणताही ऑप्शन तुम्हाला विचारलेला असू शकतो. तर त्यामुळे हा सॉल्व्ह करायचा, प्रॅक्टिस करायची. होमवर्क जो दिलेला आहे तुम्हाला तो एक्सरसाइज 3.1 क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि क्वेश्चन नंबर सेकंड, तो तुम्हाला घरी सॉल्व्ह करून उद्या सबमिट करायचं. ठीक आहे, चल नेक्स्ट. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे मुलांना जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन. जनरल जनरल अधिकार असतो. बरोबर आहे की तो किती गरीब आहे किती श्रीमंत आहे डझंट मॅटर, तुम्ही त्या डब्यामध्ये बसू शकता. जनरल सोल्युशन म्हणजे इट टेक यन रिव्होल्युशन. इट टेक काय? यन रिव्होल्युशन. तो किती रिव्होल्युशन घेतो मुलांना? यन रिव्होल्युशन घेतो. यन रिव्होल्युशन घेतो. तर याच्यासाठी आता कंडिशन्स 1/1 एक एक कंडिशन शिकत चालूया आता आपण. कंडिशन नंबर फर्स्ट आहे मुलांना, sin theta is equal to 0 असेल. implies that theta is equals to n pi where n belongs to z. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर तुम्ही ही जी इक्वेशन लिहिली ही आली तरी कशी आणि नेमकी का बरं लिहिली तुम्ही? तर त्याचं पण एक्सप्लेनेशन देतो मी तुम्हाला. डोंट वरी. ही कंडिशन नंबर फर्स्ट नीट ऑब्झर्व करा. साईनची जी व्हॅल्यू आहे इथे 0 असते, म्हणजे 0 इथे आलं तर किती होईल मुलांना? पाय. इथे पुन्हा रिव्होल्युशन होऊन आलं तर इथे 2π. रिव्होल्युशन झाल्यावर पुन्हा इथे 3π. असं होत 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 अप टू n पाय. म्हणजे जितक्या वेळेस आपण तिथे जाऊ तितक्या वेळेस आपल्याला व्हॅल्यू एक्झिस्ट होणार. त्यामुळे कंडिशन काय? थिटा इज इक्वल्स टू n पाय. तर ह्या 9 कंडिशन शिकणार आपण, त्या सगळ्यात महत्वाचे. त्याच्यावरनं खूप सारे एक्झाम्पल सॉल्व्ह होतात. तर काही एक्झाम्पल घेऊयात आपण लगेच, म्हणजे तुम्हाला लवकर क्लिअरिफाय होईल की प्रॉपर्टी अप्लाय करायची तरी कशी. नंबर फर्स्ट मुलांना sin 2x is equal to 0.
तिथे कोणती प्रॉपर्टी दिसते आपल्या होताना, प्रॉपर्टी नंबर फर्स्ट. तर इम्प्लाय काय सांगितलेली मुलांना, प्रॉपर्टी थिटा, थिटाची व्हॅल्यू किती दिलेली 2x इज इक्वल्स टू n पाय वेअर n बिलॉंग्स टू झेड. पण आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची, तर हा 2 तिकडे जाऊन डिवाइड होईल, म्हणजेच x इक्वल्स टू किती मिळालं मुलांना, n पाय बाय 2 वेअर n बिलॉंग्स टू z. दिस इज अवर जनरल सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. रिमेंबर दिस. ही झाली प्रॉपर्टी नंबर फर्स्ट. सेकंड, cos theta is equals to 0 implies that theta is equals to 2n plus 1 into pi by 2 where n belongs to z. सेकंड कॉन्सेप्ट आहे. एक्झाम्पल घ्यायचं झाला तर एक्झाम्पल आहे, तुम्हाला एक्झाम्पल असा दिला की cos of 2x by 3 is equals to 0. तर implies that बघा सेम प्रॉपर्टी दिसते. तर थिटा इज इक्वल्स टू काय, थिटाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना आपल्याला 2x by 3 इज इक्वल्स टू 2n plus 1 into pi by 2 where n belongs to z. तर काय होईल मुलांनो, हा 3/2 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. x इज इक्वल्स टू 2n plus 1 into 3/2 into pi by 2. किती होईल, 2 2 जा 4, तर 3 pi by 4. तर आपल्याला सोल्युशन जे भेटेल रिक्वायर्ड ते असं भेटेल, x इज इक्वल्स टू 2n plus 1 into 3 pi by 4 where n belongs to z, which is our required general solution. Next है third body and theta is equals to 0. Realize that theta is equals to n pi where n belongs to z. तुम्हाला पूर्ण लिहावं लागतं एक्झाम मध्ये की बाय युजिंग रिझल्ट. ते पण लिहून दाखवतो तुम्हाला, समजलं ना तुम्हाला. of x by 2 is equals to the by using result. मतलब आपला होता ना sin theta is equal to 0 implies that theta is equals to n pi where n belongs to z. Implies that theta ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना, x by 2 is equals to n pi where n belongs to z. x is equals to काय होईल मुलांना, x is equals to 2n pi where n belongs to z, which is our required general solution. तर होमवर्क होता तुम्हाला एक्सरसाइज 3.1, ठीक आहे. आणि ते जनरल सोल्युशनच्या आणखी 6 प्रॉपर्टीज बाकी आपण उद्या घेणार. हे झालं लेक्चर नंबर फर्स्ट, ठीक आहे.